आणि त्यातून हे सगळे हल्ले वगैरे होत आहेत. नाशिकचा 2 वर्षांवर दौरा केला. एक मागणी आहे की कुंभमेळ्यासाठी जे प्राधिकरण होत आहे त्यामध्ये साधू महंतांचाही समावेश असावा, त्यांना मिळावा आणि त्यांच्या सल्ल्याने जे नियोजन कुंभमेळ्याचं केलं जावं. 2 साधू आहेत ना, गिरीश महाजन आणि दादा भुसे. 2 महान साधू आहेत की इथे. बाकी सगळे लोक आहेत, आमदार खासदार वगैरे त्यांच्या पक्ष. प्रयागराजचा इतका मोठा कुंभ त्यानेच केलाय, बाकी कोणाचा नाही. मर्यादा माझ्या याच्याविषयी फार तर आमचे वसंतराव गीते सांगू शकते. महान हळूहळू ती माहिती समोर बाहेर येईल. पण साधू महंतांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यामध्ये घ्यावं, जेणेकरून कुंभमेळा नक्कीच आहे. मी त्यांचे जे साधू आहेत किंवा कुंभमेळा भाविक आणि श्रद्धाळू येतात, येत नाहीत, परंतु कुंभमेळ्याचं पावित्र्य आणि महत्त्व लोकांसमोर जात नाही. तरी सूचना आता असं आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे ना, साधू जी आहे जी भूमिका विचार केला पाहिजे. प्राधिकरण मॅनेजमेंट हे अधिकाऱ्यांचं काम आहे, महंतांचं काम फक्त आध्यात्मिक क्षेत्रात आहे, त्यामुळे त्यांना प्राधिकरणामध्ये. मग योगी आदित्यनाथ कोण आहेत? आदित्यनाथ एका प्रमुख आहेत गोरखपूरच्या. आपल्याला माहिती मुख्यमंत्री होऊ शकतात. नरेंद्र मोदी केदारनाथला जाऊन